नियाची 11 आणि बारामती वॉरियर्स. पहा सामन्याला आता आपण सुरुवात करणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. सामन्याला मैदानावरती पहा सुरुवात होतीये. टॉस जिंकल्या नियाजी 11 संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बारामती वॉरियर्स संघाला आमंत्रित केले मैदानावरती फलंदाजीसाठी. 2 फलंदाज बारामती संघाकडनं पहा स्ट्राईक एंडवर खेळण्यासाठी तयार. सागर रिटर्न क्रीज वरती आहे. सचिन तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज मैदानावरती. कुणाल तयार. मुख्य पंचांचा इशारा येतो. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू. पहिला चेंडू पहा अतिशय सुरेख. नक्कीच नाहीये, पंचांना कळवलंय चेंडू वाईड आहे. अवांतर धावेने मात्र धावफलकाला या ठिकाणी तोंड फुटते. अवांतर धावेने श्री गणेश झालाय. अवांतर धावेने अकाउंट उघडलंय. कशा पद्धतीने पहा आता मैदानावरती कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. पुन्हा एकदा हा चेंडू पहा बॅटवरती परफेक्ट फिडल झालाय आणि याच दरम्यान एक टप्पा खात चेंडू सी बा रेषा पार. 4 धावा चौकार. 4 धावा मैदानावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिले सामन्याला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू गोलंदाजाचा तुम्ही पाहताय त्याला देखील सीमारेषेच्या बाहेर धाडले बारामती वॉरियर्स. गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू पहा बॅटची एज घेतोय. एक सिंगल या ठिकाणी येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया एका धावेने जी बढत होती आणि 6 धावा धावफलकावरती आल्यात. तुम्ही पहा फलंदाज मैदानावरती कदाचित कव्हरच्या दिशेला हा स्ट्रोक खेळण्याचा त्याचा प्रयत्न होता. बॅट फिरल्यानंतर आपण पाहिले गलीमध्ये चेंडू गेलाय. बॅकफूट पॉइंट वरती तो चेंडू कलेक्ट केला आणि पहा त्या ठिकाणी मात्र एक सिंगल भेटली. कुणाल नियाजी 11 संघाकडनं पहा स्ट्रायकर गोलंदाज आहे. हा चेंडू पहा एक तेजतर्रार स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं खेळलाय. ताकदवान प्रहार षटकार. आक्रमकता मैदानावरती पहा बारामती वॉरियर्स संघाची तुम्ही पाहताय. पहा आता टॉस जरी संघाने गमावला असला तरी इथं प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले आणि प्रथम फलंदाजी करत असताना आहे ना या ठिकाणी तुम्हाला एक मोठी धावसंख्या बनवावी लागेल आणि पहा सुरुवात मैदानावरती पहा किती ताकदवान आहे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा हा चेंडू पहा या दरम्यान बॅटची एज घेतोय. अविनाश रामगुडे चेंडू पर्यंत पोहोचेल. धोका होऊ शकतो इथं. नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह इथं आपण पाहतोय आणि पहा सुरेख कामगिरी मैदानावरती आपण पाहतो या ठिकाणी आहे. आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. फलंदाज पहा मैदानावरती या ठिकाणी बाद झालाय. सागर मैदानावरती पहा धावत स्वरूपात. आपण पाहतो मैदानावरती फलंदाज बाद झालाय. फलंदाज मैदानावरती बाद होतोय.
कुणाल पहा तयार झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती येतोय. पहिले षटक आहे 5 षटकांचे सेमीफायनल क्रमांक 2. जो संघ विजयी होईल तो फायनल मध्ये जाऊन दाखल असणार आहे. त्यामुळे हा सामना अतिशय महत्वपूर्ण आहे. दोन्ही संघ तुम्ही पहा सेमीफायनल पर्यंत पोहोचले. दोन्ही संघ या ठिकाणी आपण पाहतोय बक्षीस फेरीमध्ये आलेत आणि त्यामुळे दोन्ही संघ बरेचसे ताकदवान आहेत. दोन्ही संघांची लढत, दोन्ही संघांमध्ये असणारे खेळाडू तुम्ही पाहताय बरेचसे ताकदवान आहेत आणि यावरनं दोन्ही संघाची तुम्ही पाहताय बांधणी कशा प्रकारची आहे, दोन्ही संघाची गुणवत्ता किती आहे हे आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा कुणाल उजव्या हातानं हा चेंडू पहा. या दरम्यान अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर. मॅजिकल ड्राईव्ह, 4 धावा, चौकार. पहिलं षटक मैदानावरती आपण पाहतो या दरम्यान संपले. पहिलं षटक संपत असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बारामती वॉरियर्स 17 धावा धावफलकावरती आहेत. पहा धावफलक आपण पाहतोय. पहिलं षटक संपत असताना 17 धावा धावफलकावरती आल्या. एक स्फोटक सुरुवात काय असते ना हे तुम्ही बारामती संघाकडून पहा. एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय पण आक्रमकता इथं तुम्हाला पहिल्या चेंडूपासून दिसली आणि एक भक्कम सुरुवात मैदानावरती गरजेची आहे. स्फोटक सुरुवात गरजेची आहे. पाहता षटक क्रमांक 2 गणेश गोलंदाजी मार्गवरती आलाय नियाजी 11 संघाकडनं. कशा पद्धतीनं गणेश कमबॅक करण्यामध्ये यशस्वी ठरणार की नाही हे आपण पाहणार, कारण स्ट्रायकर गोलंदाजावरती तुम्ही पहा प्रचंड मोठा जो आघात केलाय. पहिल्या षटकात मात्र प्रचंड मोठी हाणामारी तुम्ही पाहिली. पहिल्या षटकात गोलंदाजीचं कंबरड मोडले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे पहा ग्रीन शर्ट समोर, ग्रीन शर्ट शरद. गोलंदाज पुढे एकदा गणेश. हा चेंडू पहा अगदी कव्हरच्या दिशेला खेळलाय. जमिनीला समांतर असा स्ट्रोक आहे आणि एक सिंगल मैदानावरती येते. एका धावेने धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. गोलंदाज पहा पुढे एकदा तयार आहे. एक धाव या ठिकाणी मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होते. हा चेंडू पहा बॅकफुटवर जात खेळण्याचा प्रयत्न पहा इथं फसतोय आणि पहा गणेश मला वाटतं ह्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकात गोलंदाजावरती प्रचंड आपण पाहिले आक्रमण केलं. दुसऱ्या षटकामध्ये पहा इथं गणेश संघाला सावरण्याचा प्रयत्न करतोय. पुढे एकदा ट्रॅक पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि हे गरजेचं आहे. तुम्ही पहा गणेश कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. या अगोदर मात्र काही सामन्यांमध्ये गणेशची गोलंदाजी तुम्ही पाहिली. हा चेंडू पहा लॉंगॉलला येईल. इथं एक टप्पाखात चेंडूचं कलेक्शन होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावफलक मैदानावरती मात्र पुढे सरकते आणि धावफलकावरती जर आपण पाहिले षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 धावा. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानावरती केली जाणार आहे. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज. हा चेंडू पहा परफेक्ट, वाह. आणि इथं पहा रिझल्ट नक्कीच मैदानावरती येतोय. फलंदाज बाद आहे. मोठा फटका नक्कीच खेळला होता पण उंची चेंडूला बरीच भेटली आणि तुम्ही पाहताय तो त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि झेल मैदानावरती झालाय. सलामीशी दोन्ही फलंदाज परतलेत. धक्का क्रमांक 2 मैदानावरती आलाय. 19 धावसंख्येवरती तुम्ही पाहताय दुसरा फलंदाज बारामती वॉरियर्स संघाचा जो माघारी परतलाय. दोन फलंदाज बाद झालेत. पाहता कशा प्रकारे मैदानावरती कामगिरी होईल हे आता आपण पाहणार आहोत. दुसरं षटक पहा गणेशचं अतिशय दर्जेदार या ठिकाणी तुम्ही मैदानावरती जे पाहिलंय. 2 षटकांमध्ये 19 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 17 होत्या. आता दुसरं षटक तुम्ही पाहिले फक्त 3 धावा आल्यात आणि त्यानंतर 2 विकेट्स आपण पाहतोय मैदानावरती. 2 धावा या षटकामध्ये आल्या. विकेट्स जर आपण पाहिलं दुसऱ्या षटकामध्ये
एक विकेट जी आली आणि एकूण 2 विकेट बारामती वॉरियर संघाच्या तुम्ही पाहिल्यात. सलामीचे दोन्ही फलंदाज परतलेत. मिडल ऑर्डर मैदानावरती आता आपण पाहूया. एक भागीदारी करणं गरजेचं आहे. नुसती भागीदारी होऊन चालणार नाही. पहा त्या भागीदारीतून तेवढ्या धावा येणं देखील मैदानावरती गरजेचं आहे. इथं पहा गणेश एक दर्जेदार गोलंदाजी करतोय आणि पहा स्लॉग ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिले ना, ही गोलंदाजी मैदानावरती नक्कीच गरजेची आहे. 5-5 षटकांचे सामने, 4 षटकांचे सामने तुम्ही पाहिले आणि अशा परिस्थितीमध्ये डेथ ओव्हर मैदानावरती फार महत्वपूर्ण ठरतात. हा चेंडू पुन्हा एकदा फुल टॉस होता आणि पहा फुल टॉस चेंडू तुम्ही कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न दिशा देण्याचा प्रयत्न मैदानावरती तुम्ही पहा जो केला गेलाय आणि चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क मैदानावरती दिसला नाही. पहा धावफलक आपण पाहतोय मैदानावरती स्थिर आहे. 19 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं. या दरम्यान मात्र जे संपले गेले 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय आणि 2 धावा खर्च करत आपण पाहिले मैदानावरती फक्त 1 विकेट या ठिकाणी आली आणि 2 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या. लाजवाब गोलंदाजी आहे. गणेशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या, त्यानंतर 2 आल्या आणि तुम्ही पहा एक दर्जेदार गोलंदाजी मैदानावरती. गणेश आपण पाहतोय आपल्या स्पेल मधलं पहिलं षटक त्याने केलं. सांघिक दुसरं षटक करत असताना एक दर्जेदार गोलंदाजीचा नजराणा आपण या ठिकाणी पाहतोय. आता माऊली गोलंदाजी मार्कवरती आलाय. पाहूया माऊली मात्र आपल्या संघासाठी धावून येतोय की नाही, कारण 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांमध्ये मला वाटते जवळजवळ 50-60 धावा या ठिकाणी मात्र बनवाव्या लागतील, कारण कोणती धावसंख्या तुमच्यासाठी सुरक्षित असेल ना हे सांगणं फार कठीण आहे. गोलंदाज पुन्हा एकदा माऊली उजव्या हातानं. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल आणि एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण नजर टाकली 20 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पहा पुन्हा एकदा माऊली आलाय. कशा पद्धतीने मात्र आपलं योगदान देतोय हे आपण पाहणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू पहा बराचसा उंची काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. झेल झालाय आणि तिसरा फलंदाज मैदानावरती बाद होतोय. तिसरा फलंदाज माघारी परतलाय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. पहा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजानं गणेशने जे काही कमबॅक मिळवून दिले ना, त्याच गोलंदाजीवरती पहा इथं तिसरं षटक देखील मैदानावरती करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे आणि तो संघ विजेतेपद मिळवेल तो मात्र थेट फायनल मध्ये असेल. यानंतर मात्र फायनल असेल आणि फायनल मध्ये टिंगरे सरकार चषक 2020 चा मानकरी कोण, आज की शाम किसी के नाम, सिकंदर कोण ठरला जाणार याचं उत्तर मात्र भेटलं जे जाणार आहे. आता पहा एक सुरेख आयोजन नियोजन तुम्ही पाहिले. काल या स्पर्धेला सुरुवात झाली. 2 ग्राउंड्स वरती तुम्ही पाहता हे सामने सुरू आहेत. भरतदादा टिंगरे असतील, अमित टिंगरे असतील आणि टिंगरे सरकार संपूर्ण ग्रुपनं ह्या ठिकाणी आपण पाहतोय केले गेलेले एक बहारदार नियोजन. हा चेंडू पहा पुढे एकदा जो खेळलाय अगदी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. धावफलक पुढे एकदा एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं धावा येत आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहा सुरेख गोलंदाजी आता आहे. मला वाटतं ज्या पद्धतीनं बारामतीनं संघाने सुरुवात मिळवली होती ना, असं वाटलं होतं कदाचित 60 धावा देखील ह्या संघ सहजरित्या पूर्ण करेल, पण आता मैदानावरती चित्र वेगळं आहे. हे क्रिकेट आहे. पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवणारी फलंदाजी. आता पहा दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने वर्चस्व गाठलं. तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय गोलंदाज सातत्य राखतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच प्रतिस्पर्ध्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक सिंगल मैदानावरती येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पुन्हा एकदा नजर टाकूया. 24 धावा धावफलकावरती आल्यात. तिसऱ्या षटकातील काहीशे चेंडू मैदानावरती बाकी आहेत. 5 षटकांचा सामना आहे. 30 चेंडूंचा सामना करत असताना पहा एक मोठी धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल, कारण समोर देखील तितक्याच ताकदीचे फलंदाज आहेत. हा चेंडू पहा वाईड आहे. डाव्या एष्टीचा बाहेरचा हा चेंडू आपण पाहतोय ठिकाणी टाकलाय आणि
तुम्ही पाहताय पंचाने कळवले वाईट चेंडू आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. अवंतर धावेमध्ये वाढ होतीये. 25 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू या दरम्यान पहा जमिनीला समांतर असा खेळलाय. अगदी मिड विकेटच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. सिंगल येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं षटक क्रमांक संपले. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 2 षटक 12 चेंडू बाकी आहेत. बारामती वॉरियर्स संघ तुम्ही मैदानावरती पाहताय. दुसऱ्या बाजूला धियाजी 11 हा संघ मैदानावरती या ठिकाणी आहे. गोलंदाज पहा पूर्ण एकदा मैदानावरती तयार झालाय. पुन्हा एकदा गणेश आपल्या स्पेल मधलं दुसरं षटक मैदानावरती करतोय आणि पहिला चेंडू वाईट. स्पेल मधलं दुसरं षटक त्याच्याकडे सोपवलंय आणि शेवटचं देखील असावं. सांघिक चौथं षटक घेऊन आलाय. या अगोदर आपण पाहिले दुसऱ्या षटकामध्ये अतिशय तेज तरार मारा. मैदानावरती मात्र गणेशचा तुम्ही पाहिला बऱ्याचशा धावा गणेशनं रोखल्या. 2 धावा खर्च करत एक फलंदाज बाद केला होता. ह्या षटकामध्ये काय होणार. पुन्हा एकदा हा चेंडू लागोपाठचा दुसरा वाईट. कदाचित तुम्ही पहा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न मला वाटतं गणेश मैदानावरती करतोय. कारण समोरच्या बाजूला डावखुरी हाताचा फलंदाज आहे. त्याला कोणतेही हाताची बंधनं खोलण्याचा चान्स मैदानावरती द्यायचा नाही. आणि पहा प्रयत्न तसा असला तरी तुम्ही पाहताय 2 वाईड चेंडू आलेत आणि ह्या 2 वाईड चेंडूंच्या मार्फत 2 धावा मैदानावरती आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू बॅटची एज. अविनाश रामगुडे एका हातात झेल घेतोय आणि फलंदाज क्रमांक बाद झालाय 4थ्या क्रमांकाचा. सेमीफायनल ती यांची झाली वजीर वजीरवाणी सतीश शेट्टी म्हणजे कोणती जिंकले नाही का सकाळी अण्णा बरोबर क्वालिफाय झाली ना कालची. हा क्वालिफाय झाली. काल 2 झालेले क्वालिफाय. काल बॅटिंग पुश करून त्यांची सेमी बाकी होती. फक्त क्वार्टर बाकी होती. क्वार्टर जिंकून ते सेमी लागले. काल एक निघाली नाही ना 2 निघाले. आपली फक्त क्वार्टर बाकी होती. इथं का पहा गोलंदाज मैदानावरती गणेश तयार. पुढे एकदा नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती तयार आहे. हा चेंडू पहा हलक्या तर पुढे एकदा खेळलाय आणि इथं झेल मैदानावरती होतोय. लागोपाठचा दुसरा बळी फलंदाज बाद. पहा एक दर्जेदार कामगिरी तुम्ही पाहताय मैदानावरती या ठिकाणी आहे. चला नवीन बॅट्समन चला वेळ नाही आपल्याकडं. यानंतर फायनलचा सामना आपल्याला एक खेळवायचा आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बराचसा उंची गाठतोय. गोलंदाज स्वतःकडे चेंडू खाली झेल झालाय. कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक आपण पाहतोय मैदानावरती पूर्ण. ह्या स्पर्धेमधली दुसरी आणि आजच्या दिवसामधली पहिली विकेट हॅट्रिक गणेश मैदानावरती नोंदवतोय. काल तुम्ही पाहिले पहिली विकेट हॅट्रिक ह्याच मैदानावरती मात्र जी पूर्ण झाली आणि आज पहा पुन्हा एकदा गणेशनं मात्र त्याच विक्रमाची बरोबरी मैदानावरती केली. लागोपाठचे 3 विकेट्स मैदानावरती घेतले गेलेत आणि 3 फलंदाज बारामती वॉरियर संघाचे लागोपाठचे बाद झालेत. पहा 28 धावा
या धावफलकावरती आहेत. गणेशनं पहा पुढे एकदा एक दर्जेदार गोलंदाजी केली आहे. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा, 1 विकेट्स. आता पहा चौथ्या षटकामध्ये तुम्ही पाहताय 3 चेंडू त्याने आतापर्यंत केलेत आणि त्या 3 चेंडू मध्ये 2 विकेट घेतल्यात. गोलंदाज पहा पुढे एकदा गणेश तयार होतोय. कशा पद्धतीने पहा कामगिरी केली जाणार हे आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 चे मार्गस्थ आहे. पुढे एकदा तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. बाऱ्याच्या वेगाने दुसरी धाव मैदानावरती पूर्ण आहे. दुसरी धाव मैदानावरती पूर्ण. 2 धावाने पहा धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 30 धावा धावफलकावरती आल्यात आणि 30 धावा जमवत असताना पहा 6 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज पहा पुढे एकदा गणेश आलाय. चौथं षटक, एक दर्जेदार षटक. विकेट हॅट्रिक मात्र या षटकामध्ये मिळवली. पुढे एकदा गणेश तयार. हा चेंडू पहा सरळ बॅटने खेळला अगदी लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. केवळ सिंगल. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक जे हलतंय स्कोरबोर्ड वरती आपण जाऊयात. 31 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. चौथं षटक पहा मैदानावरती आहे. गणेशनं आज गोलंदाजीमध्ये मात्र प्रभावित केले. आज गणेश पहा क्रीडा रसिकांच्या गळ्यातला ताईट ठरतोय, कारण विकेट हॅट्रिक घेणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. हा चेंडू इथं पहा डॉट आलाय. निर्धाव आलाय. षटक संपते. या दरम्यान षटक क्रमांक 4 संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना बारामती वॉरियर्स संघाच्या स्कोर कार्ड वरती जर आपण गेलो 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31 धावा आणि आता मात्र शेवटचे 6 चेंडू, 1 षटक. पहा शेवटचं षटक. वैभव आलाय. हा चेंडू इथं पहा अतिशय सुरेख आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती वैभव मात्र आपल्या गोलंदाजीचं वैभव प्रस्थापित करतोय. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवरती त्यानं फलंदाजाला माघारी परतवले, बाद केले. न्यू बॅट्समन प्रवीण. गोलंदाज पहा मैदानावरती वैभव आलाय. पहिल्या चेंडूवरती त्याने एका सेट फलंदाजाला मैदानावरती माघारी परतवलंय. पहा उर्वरित अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. स्कोरबोर्ड वरती 31 धावा आल्यात. पाहूया किती धावा मैदानावरती मात्र बळवल्या जाणार हे आता आपण पाहणार आहोत. गोलंदाज पुढे एकदा तयार. वैभव चला वेळ वाचवा. यानंतर फायनलचा सामना आपण खेळवणार आहोत. सेमीफायनल क्रमांक 2. इथं तुम्ही मैदानावरती पाहताय जो संघ विजेतेपद मिळवेल तो मात्र फायनल मध्ये जाऊन दाखल. गोलंदाज वैभव उजव्या हाताळा. टावखुरे हाताळा. इथं पहा गोलंदाजी करतोय आणि डॉट चेंडू आहे. डॉट चेंडू मैदानावरती केला गेलाय. उर्वरित 4 चेंडू मैदानावरती आपण पाहतोय शिल्लक आहेत. स्कोर कार्ड वरती 31 धावा. 7 फलंदाज बाद झालेत. 31 धावा बनवण्यासाठी 7 फलंदाज बाद झालेत. पहिलं षटक संपलं होतं 17 होत्या. आता पहा शेवटचं षटक मैदानावरती आहे. 31 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 7 बनवल्यात. आता पहा दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पहा फक्त 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर तिसरं षटक देखील अतिशय दर्जेदार पद्धतीचं आपण पाहिलं. चौथं षटक पुन्हा एकदा विकेट हॅट्रिक गणेशची तुम्ही पाहिली. आता 5वं षटक आहे आणि पहा पहिल्या षटकात 17 धावा असताना तुम्ही पाहताय शेवटचे षटक सुरू आहे. त्यानंतर अर्ध्या धावा देखील उर्वरित फलंदाजाला पूर्ण करता आल्या नाहीत. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतो. या ठिकाणी मात्र लागल्यात. पुन्हा एकदा वैभव टावकुरे हातानं पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा याच दरम्यान आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे. 8वा धक्का संघाला बसतोय.
इंद्रजित नवीन फलंदाज पहा मैदानावरती गेलाय. गोलंदाज पहा वैभव अतिशय दर्जेदार गोलंदाजी करतोय. 31 धावा, 32 धावा धावफलकावरती आल्यात. पुढे एकदा पहा वैभव मैदानावरती तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानावरती केलाय आणि 2 धावा पूर्ण आहेत. 2 धावाने पहा धावफलक पुढे एकदा पुढे जाते. शेवटचे षटक आहे आणि त्यामुळे मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. स्कोर कार्ड वरती 34 धावा, 34 रन, लॉस ऑफ 8 विकेट्स अशी परिस्थिती आपण पाहतोय. बारामती वॉरियर संघाच्या मैदानावरती आहे. हा चेंडू पहा स्लोवर वन केला. टप्पा पडल्यानंतर मात्र बऱ्याचशा उशिरा चेंडू बॅट पर्यंत आला. त्यामुळे पहा या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा संपर्क कोणत्याच मैदानावरती दिसला नाही. आणि फलंदाज फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी बाद झालाय. धावफलक आपण पाहतोय. पहिली इनिंग संपत असताना लेगबायच्या स्वरूपात ही धाव जी भेटली 35 आल्यात. आणि किती 35 धावा या ठिकाणी बनवल्यात आणि 36 धाव्यांचं टार्गेट या ठिकाणी छत्तीस धाव्यांचं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षक चला, वेळ घेऊ नका. आणि अमर सर संपर्क करा. अमर सर, अक्षय आणि अमर सर चला. अमर सर आणि अक्षय चला. मारली तिकडं, कोणी मारली? नाही नाही खेळलं कोण? अक्षय सर चला. अक्षय सर चला. अक्षय सर चला. चला क्षेत्ररक्षण लावा, वेळ घेऊ नका. किती टार्गेट? 35 ना? 36 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती आहे. सलामीची जोडी मैदानावरती अविनाश रामगुडे. चला वेळ घेऊ नका. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. नुकतीच सेमीफायनल क्रमांक 1 नंबर मैदानावरती मात्र संपन्न झाली आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय
वजीर 11 हा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. तर आता पहा या ठिकाणी मात्र एका बाजूला बारामती वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय संघ मैदानावरती जो आहे. बॉलर नेम काढवा. नियाजी 11 हा संघ तुम्ही पाहताय. आता 36 धाव्यांचं टार्गेट. 30 चेंडू आणि 36 धावा. 30 चेंडू 36 धावा. सेमीफायनल क्रमांक 2 मैदानावरती तुम्ही पाहताय. ग्राउंड क्रमांक 2 वरती सुरू आहे. ग्राउंड क्रमांक 1 वरती तुम्ही पाहिले वजीर 11 हा संघ मात्र फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. तर मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ कोणता असेल ह्याचं उत्तर मात्र हा सामना संपल्यानंतर भेटेल. एका बाजूला नियाजी 11 आणि दुसऱ्या बाजूला बारामती वॉरियर्स. बारामती वॉरियर्स संघाने बनवल्यात 35 आणि विजयासाठी 36 धाव्यांचं टार्गेट ठेवले गेले. पंचांचा इशारा येतोय लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि पहा स्क्वेअरच्या डोक्यावरनं वसूल केलाय. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत. पहिल्या चेंडूवरती षटकार. बॉलर्स नेम सचिन. पहिल्या चेंडूवरती पहा इथं षटकार मैदानावरती वसूल केलाय. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत आता 29 आणि विजयासाठी बनवायच्या 30 धावा. गोलंदाज पुढे एकदा सचिन तयार. स्ट्राइक एंडवरचा फलंदाज आपण पाहतोय. शरद मैदानावरती या दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॅक टू बॅक मैदानावरती मोठा फटका. एक मॅजिकल ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू थेट सी बारेशा पार 4 धावा चौकात. 2 चेंडू मध्ये 10 आल्यात. 36 बनवायच्यात. 2 चेंडू मध्ये 10 आल्यात. सेमीफायनल क्रमांक 2 मेगा फायनलचं तिकीट मिळवणारा हा सामना तुम्ही पाहताय. फायनल मध्ये मात्र एका बाजूला वजीर 11 पोहोचलाय तर दुसऱ्या बाजूला त्या संघासमोर मात्र कोणता संघ असेल ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र हा सामना संपल्यानंतर भेटणार आहे. गोलंदाज पुढे एकदा पहा तयार झालाय. सचिन हा चेंडू पहा खांडून काढल्या हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक मात्र दूरपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाही. सिंगल मैदानावरती भेटली गेली. एक सिंगल आपण पाहतोय मैदानावरती भेटते. धावफलक एका धावेने पुढे गेले. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 11 धावा धावफलकावरती आल्या. स्ट्राइक वरती अविनाश रामगुडे अर्थात पप्पू कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती करणार. 36 धाव्यांचं टार्गेट विजयासाठी. मेगा फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी 36 धाव्या ह्या नियाजी 11 संघाला बनवाव्या लागतील. तर बारामती वॉरियर संघाला जर मेगा फायनल मध्ये जायचं असतील तर या 36 धावा रोखाव्या लागणार आहेत. हा चेंडू पहा अगदी पॉइंटला खेळलाय. सुरेख क्षेत्ररक्षण लाजवाब. सुरेख क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल मैदानावरती तुम्ही पाहता या ठिकाणी जे आहे एका धावेने पुढे एकदा धावफलक पुढे जाणार आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 12 धावा ह्या धावफलकावरती लागल्या गेल्यात. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आता कामगिरी असणार आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ सेमीफायनल पर्यंत जे पोहोचले त्यावरून दोन्ही संघांची ताकद अतिशय लाजवाब आहे. हा चेंडू बॅटची कड एस्टनच्या पाठीमागे झेल टिपलाय आणि पहिला धक्का पहिला फलंदाज मैदानावरती माघारी. शरद पहा पहिला फलंदाज मैदानावरती बाद झालाय. नवीन फलंदाज सूरज मात्र मैदानावरती जाईल. कशा पद्धतीने पहा सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही मैदानावरती पाहताय आणि इथं तुम्ही पहा जरी 36 धावा बनवायच्या असतील ना तर ह्या 36 धावा लो स्कोरिंग सामना जरी तुम्हाला वाटत असेल तरी कित्येक सामने तुम्ही पाहिलेत लो स्कोरिंग सामने हे शेवटच्या चेंडू पर्यंत गेलेत रंगलेत आणि हा सामना देखील रंगणार यात मात्र कोणतीही शंका नाहीये. गोलंदाज पुढे एकदा सचिन तयार. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती उजव्या हाताला तयार असणार आहे सूरज. हा चेंडू पहा क्लीन बोल्ट. क्लीन बोल्ट लागोपाठचा दुसरा क्लीन बोल्ट फलंदाज बाद. दुसरा फलंदाज मैदानावरती बाद झालाय. दुसरा बळी मैदानावरती शून्यावरती डायमंड डक मात्र या ठिकाणी ठरलाय सूरज आणि माघारी जो परततोय. बघाशी देखील म्हटलं या 36 धावा जरी बनवायच्या असतील तर या 36 धावा इतक्या सोप्या नाहीयेत.
दोन्ही संघ सेमीफायनल पर्यंत पोहोचलेत आणि सेमीफायनल पर्यंत हे दोन्ही संघ पोहोचत असताना कित्येक अडथळ्यांवरती मात करत कित्येक अडचणींवरती वाट शोधत हे संघ इथपर्यंत पोहोचलेत. त्यामुळे सहजासहजी इथं कोणाला विजय भेटणार नाही. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण पाहतोय मैदानावरती विजयाची क्षमता मात्र ठासून भरली आहे. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन समसमान ताकदीचे भाग एकमेकांपुढे उभे ठाकलेत पहा. ते आता एकमेकांवरती गुरगुरणार आहेत. कोण कोणावरती मात्र या ठिकाणी मात करणार आहे हे आपण पाहणार आहोत. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय मैदानावरती. या दरम्यान जे संपले गेले धावफलकावरती आपण पाहिले 12 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि समीकरण जर आपण पाहिलं 24 चेंडू मध्ये बनवायच्यात 24 चेंडू आणि 24 धावा. गोलंदाज तयार. समोरच्या बाजूला अविनाश रामगुडे पप्पू. हा चेंडू पहा हलक्या हाताने स्टेअर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कोणताच नाही. पहा इथं विकेट वाचवणं देखील मैदानावरती फार गरजेचं आहे. कोणताही धोका पत्करायचा नाही कारण एका बाजूला अविनाश रामगुडे आहे आणि आता बॉल टू रन आहे. त्यामुळं कदाचित विकेट वाचून या ठिकाणी तुम्ही नक्कीच ह्या स्कोर पर्यंत पोहोचू शकता. खराब चेंडू आल्यावरती तुम्ही प्रहार करू शकता. हिंदीमध्ये कहावत आहे सिर सलामत तो पगडी पचास. इथं जर तुम्ही विकेट वाचवल्या ना तर तुमच्या धावा ह्या तुम्हाला आपोआप भेटणार आहेत. इथं पहा हलक्या तर मात्र चेंडू स्टेअर केला. एक सिंगल मैदानावरती येते. धावफलक एका धावेने जे पुढे सरसवते आणि स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 14 धावा धावफलकावरती आहेत. पहा ज्यावेळेस बारामती वॉरियर्स संघ फलंदाजी करत होता पहिलं षटक संपलं 17 धावा धावफलकावरती होत्या. उर्वरित 4 षटकांमध्ये तुम्ही पाहिले फक्त 15 धावा या ठिकाणी मात्र जे आल्यात आणि इथं पहा अतिशय दर्जेदार गोलंदाजी तुम्ही जी पाहिली आणि इथं पहा तशाच पद्धतीची गोलंदाजी मैदानावरती मात्र जी करावी लागेल. पुन्हा एकदा पहा गोलंदाज तयार. पप्पूसाठी हा चेंडू पहा जो केलाय. एक सिंगल मैदानावरती मात्र जे येणार आहे. धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड आपण पाहतोय एका धावेने मात्र मुसुंडी मारतोय. स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यात 1.3 षटकानंतर 15 धावा धावफलकावरती आहेत. इंडियाची 11 हा संघ तुम्ही पाहताय. दुसऱ्या बाजूला बारामती वॉरियर्स आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. चला वेळ घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा. या दरम्यान पहा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाहीये. पहा फलंदाजानं फक्त चेंडूला वारा घालण्याचं काम केलंय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क मैदानावरती तुम्हाला या ठिकाणी दिसला नाही. डॉट चेंडू मैदानावरती आहे. 36 धाव्यांचं टार्गेट तुम्हाला गाठायचंय. बारामती वॉरियर्स संघाला त्या रोखायच्याच. इथं पहा पुन्हा एकदा संघर्ष मैदानावरती जो सुरू आहे. हा चेंडू पहा पुढे सरसवत खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवर आणि याच दरम्यान वाघांची दहाड फोडला पहाड. एक मोठा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार षटकार. षटकार मैदानावरती तुम्ही पाहिलाय. अतिशय दर्जेदार कामगिरी तुम्ही मैदानावरती पाहताय. षटकार मैदानावरती आलाय. 6 धावेने धावफलक पुढे गेले. 21 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 36 बनवायच्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. हा चेंडू पहा हलक्या तर मात्र या दरम्यान तो स्टेअर केलाय. बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाही. सिंगल येते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहा एका धावेनं धावफलक मैदानावरती मात्र पुढे जे जात आहे आणि षटक देखील संपले गेले. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय नियाजी 11 संघाच्या स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 18 चेंडू आणि विजयासाठी 14 धाव्यांचं टार्गेट. 18 चेंडू आणि 14 धावा आहेत. कशा पद्धतीने पहा मैदानावरती योगदान हे बारामती संघाचं असणार आहे कारण सामना पहा बारामती संघाच्या हातातून थोडासा आता निसटत चाललाय. कारण 18 चेंडू मध्ये 14 पडवायच्यात आणि एका बाजूला अविनाश रामगुडे आहे. त्यामुळं ही धावसंख्या मैदानावरती तुम्ही पाहताय कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल आणि बारामती वॉरियर्स संघाला ह्या धावा रोखणं हे मैदानावरती फार कठीण आहे. इथं अविनाश रामगुडेला तुम्हाला जे थांबावे लागणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही पाहताय. जो संघ विजेतेपद मिळवेल ना तो यानंतर मात्र आपण पाहूया मैदान क्रमांक 1 वरती मात्र वजीर 11 ह्या संघासमवेत मात्र फायनलचा सामना जो असणार आहे. पुढे एकदा पहा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटक क्रमांक 3
हा चेंडू पहा या दरम्यान खेळलाय, क्षेत्ररक्षक पहा त्या ठिकाणी मात्र तैनात, एक सिंगल मैदानावरती येते, धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती आपण पाहूया 23 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित 17 चेंडू आणि 13 धावांची गरज. 17 चेंडू 13 धावा. समीकरण आपण पाहूया. मैदानावरती मात्र जे शिल्लक आहे 13 धावा मैदानावरती बनवायच्यात. स्ट्राईक येण्यावरती पुन्हा एकदा अविनाश रामगुडे, सर्वांचा लाडका पप्पू रामगुडे मैदानावरती तयार. हा चेंडू पहा हलक्या हाताने मात्र पॉइंटच्या दिशेला ढकललाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप कव्हरचा मात्र चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल मैदानावरती येणार आणि धावफलक एका धावेने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 24 धावा, 16 चेंडू आणि विजयासाठी 12 धाव्यांची गरज. 16 चेंडू मध्ये 12 बनवायच्यात. गोलंदाज पुन्हा एकदा उजव्या हाताने या ठिकाणी मात्र तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा बॅटवरती परफेक्ट मिडल झाला नाही. सिंगल डबल मैदानावरती पहा या ठिकाणी मात्र धावफलक हलत ठेवलं जाते, कारण फलंदाजी करणाऱ्या संघावरती कोणताही दबाव नाही. प्रत्येक चेंडूवरती सिंगल जरी घेतली, एखादी 2 डॉट चेंडू जरी गेले तरी इथं सामना टीवायची 11 संघाच्या मुठीमध्ये आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथं पहा बारामती वॉरियर्स संघाला सामना जिंकायचा असेल तर अविनाश रामगुडेला रोखावं लागेल. हा चेंडू अविनाश रामगुडे, ट्रेडमार्क शॉट. मैदानात उठल्यात अग्निशा ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकलाय तोफेचा गोळा. हा षटकार. 6 धावा. 6 धावा आपण पाहतोय मैदानावरती या ठिकाणी अविनाश रामगुडेने वसूल केल्यात. एक ट्रेडमार्क शॉट आपण पाहतोय. थेट चेंडू आपण पाहिला सीमारेषेच्या बाहेर गेलाय. 6 आल्यात आणि धावफलक झटपट पुढे सरकते. स्कोर कार्ड वरती आल्यात 31 धावा. उर्वरित 14 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 5 बनवायच्यात. सेमीफायनल क्रमांक 2. मेगा फायनल मध्ये मात्र कोण पोहोचणार? गोलंदाज पहा पुन्हा एकदा तयार. कशा पद्धतीची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाते. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय सुरेख, अतिशय सुरेख चेंडू पहा. षटकार खेळल्यानंतर तुम्ही पाहता या ठिकाणी मात्र कमबॅक करणं तितकं सोपं नसतं आणि आपण पाहतोय या ठिकाणी मात्र अविनाश रामगुडेला आता पूर्णपणे थांबवलंय, रोखलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आपण पाहतोय थोडासा इन झाला. हा चेंडू पहा पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक मात्र पॉइंटचा चेंडूला पाठपुरा. एक सिंगल मैदानावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. डेंजर एंडला फलंदाज धोका होऊ शकतो आणि याच दरम्यान 2 धावा. 2 धावा होत आहेत. या दरम्यान षटक देखील मैदानावरती संपले. षटक क्रमांक संपले गेले मैदानावरती. 3ऱ्या क्रमांकाचं धावफलकावरती आल्या 33 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. बॉलर कोण आहे? 12 चेंडू 3 बनवायच्यात. हा चेंडू आणि फायनल मध्ये प्रवेश मिळवतोय या ठिकाणी डियाजी 11. हा संघ मात्र पूर्णपणे फायनल मध्ये जाऊन दाखल. डियाजी 11 हा संघ तुम्ही पाहताय पूर्णपणे फायनल मध्ये जाऊन दाखल झालाय. सेमीफायनल क्रमांक 2 तुम्ही मैदानावरती पाहिली आहे आणि बारामती वॉरियर संघावरती मात करत मात्र संघानं फायनल मध्ये